चांदूर रेल्वे पोलिसांची 111 किलो गांजा पकडून गांजा तस्करी करणाऱ्या 2 युवकावर धडक कार्यवाही दिनांक 22 ऑगस्ट 2025 रोजी पोलीस स्टेशन चांदूर रेल्वे येथे हजर असताना गुप्त बातमीदार कडून माहिती मिळाली की 2 इसम हे गांजा नावाचे अंमली पदार्थ घेऊन चारचाकी वाहनाने नांदगाव खंडेश्वर रोडने जाणार आहे। अशा मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सदरच गोपनीय खबरेची शहानिशा केली असता 2 इसम गांजा नावाचा अंमली पदार्थ विक्री करण्याकरिता स्वतःजवळ बाळगून चारचाकी वाहनाने नांदगाव खंडेश्वर रोडने जाणार असल्याची माहिती वरिष्ठांना देऊन गांजा रेड कामी राजपत्रित अधिकारी नायब तहसीलदार 2 शासकीय पंच फोटोग्राफर वजन मापारी वजन काट्यासह व पोलीस स्टॉपसह नांदगाव खंडेश्वर रोडने गेलो असता ग्राम पळसखेड फाट्यासमोर खबरेप्रमाणे एक चारचाकी बोलेरो गाडी येताना दिसली। सोबतच्या पोलीस स्टॉपच्या मदतीने गाडी चालकास थांबविण्याचा इशारा केल्याने चालकाने सदरची वाहन थांबवून वाहनातील इसमांना विचारपूस केली असता चालक यश भास्करराव लाहे वय 21 वर्ष राहणार पिपळगाव बैनाई तालुका नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती व बाजूचे सीटवर बसलेला इसम नामे फिरोज सय्यद अनवर सय्यद वय 36 वर्ष राहणार जी 216 सँडब्रिक शॉप प्रकाश नगर न्यू आगरी पाडा अलियावर जंगमार्ग सांताक्रूझ ईस्ट मुंबई असे सांगितले। त्याचे बोलेरो गाडी क्रमांक QR 10H6256 ची पाहणी केली असता त्यामध्ये अवैध अंमली पदार्थ गांजा वजन 111 किलो 600 ग्रॅम अंदाजे किंमत 25,66,800 रुपये मिळून आला। नमूद आरोपीच्या ताब्यातून बोलेरो गाडी क्रमांक QR 10H6256 किंमत 10,50,000 रुपये, एक एप्पल कंपनी मोबाईल किंमत 1,00,000 रुपये, रेडमी मोबाईल किंमत 9,000 रुपये, एक टॅब अंदाजे किंमत 10,000 रुपये व नगदी 6,600 रुपये असा एकूण 37,42,400 रुपयेचा माल जप्त करण्यात आला असून आरोपी विरुद्ध कलम 8C 20BEC 29 NDPS ऍक्ट अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। सदरची कार्यवाही माननीय पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल पवार, पोलीस निरीक्षक अजय आकरे यांचे मार्गदर्शनामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद आहेर, पोलीस उपनिरीक्षक रोहित कुदळे, नंदलाल लिंगोट, पोलीस अंमलदार शिवाजी घुगे, प्रवीण मेश्राम, राहुल इंगळे, निलेश रिठे, प्रशांत होके, संदीप वासनिक, संदीप बटुकले, ऋषिकेश जगदाळे, महिला पोलीस अंमलदार कीर्ती सयाम, चालक प्रकाश विरोले, चंद्रकांत गाडे यांनी केली। आज रोजी आम्ही पोलीस स्टेशन चांदूर रेल्वे येथे हजर असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की 2 इसम चारचाकी वाहनामधून गांजा नावाचा अंमली पदार्थ घेऊन नांदगाव खंडेश्वर रोडने जाणार आहे। सदरची माहिती लागलीच आम्ही वरिष्ठांना कळवून माननीय पोलीस अधीक्षक साहेब श्री विशाल आनंद सर, माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री पंकज कुमावत साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अनिल पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस निरीक्षक श्री अजयजी आकरे सर आणि पोलीस स्टेशनकडील पथकाने संयुक्त पथकाद्वारे शासकीय पंच, फोटोग्राफर, वजन काटा मापर यांच्या उपस्थितीत जाऊन कारवाई केली असता 111 किलो आणि 600 ग्रॅम वजनाचा गांजा नावाचा अंमली पदार्थ सह 2 आरोपी यश भास्कर लाहे राहणार पिंपळगाव बैराई तालुका नांदगाव खंडेश्वर अमरावती आणि फिरोज सय्यद अनवर सय्यद राहणार सांताक्रूझ हे दोघे मिळून आले। त्यांच्यावर NDPS कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करीत असो आणि पुढील तपास करीत आहोत।